तोंडावरनच समजतंय. मी कॅमेरा ऑन केला फक्त बघायला की माझं तोंड कसं वाटतंय. हां पूर्ण असं दिसत होती. मी निघालेली कामाला जायला पण मला बरं नाही वाटत आहे. मला कसं तरी होतं. स्टेशनला जाऊन आम्ही परत आलो आहे. एवढं छातीत दुखत आहे खूप आणि पोटात इकडे वासामुळे उलटीसारखं होतं. मला कसं तरी होतं चक्कर उलटी पण उलटी होत नाही. एकदम कसं तरी होतं. बघायला काय लगेच हे बघ काहीतरी होतंय इथे इथे इथे. पागल खोल पट. एवढंसं चढून थकली मी. मला कसं तरी होतं. अरे सर्व स्मेलनी उलटी सारखं होतं. मी जस्ट चेंज केलं. किती वाजलेत? 9 वाजलेत आता. मी आता ट्रेन पकडली असती 9ची. पण आता मी काय नाही करू शकत कारण मला खरंच कसं तरी होतंय. आणि निशान बोलत चल तुला घरी घेऊन जातो, नाश्ता बनवून देतो. आणि येऊन झोपला. पडली बिडली तर तू झोपला कशाला मग? निशान पाणी दे ना. हे बघ इथे दुखते इथे. हे वर 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 कर ना. हे दाखवते ना. हे बघ दाबतोय पागल. हा पोट दाबतोय जसं की पोट दुखायचं थांबणार आहे. आतून दुखतंय ते. आतमध्ये जाऊन दाबू का? मला कसं तोंड लय घाण बनलेलं माझं आता. पण ते स्माईल नाही येते अशी फेसवर. नाही असं पूर्ण हे झालंय फेस असं. सरांनी त्याच्यावर एक उपाय शोधून काढलाय. जरा सांग. निशान मला नाही आजपर्यंत कधी ऍसिडिटी झाली. मला काय तुझं ढेबरे घेऊन नको येऊ ह्याच्यात असं. ऍसिडिटी झाली पण तुला समजत नसेल ऍसिडिटी म्हणजे काय. हा मला नाही माहिती ऍसिडिटी म्हणजे काय. मला पण नाही माहिती. कसं सांगू? बरं वाटतं त्याच्याने. देऊ इनो म्हणून. अरे मग मला चक्कर काय येते मग. मग मला भूक लागली आहे. वैतागतोय असं 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 करतोय. एक दिवस ह्याला बनवायला लागतोय तर बघा ह्याला किती. चाय ब्रेड बनवतो. चाय बनव. ब्रेड आणलाय. अमूल बटर बाहेर काढून ठेव तोपर्यंत वितळेल तो. आणि चाय ब्रेड बटर खाऊया. आणि मला मी तोपर्यंत अशी लेटते टीव्हीला काहीतरी. माझं नेटफ्लिक्स ह्याच्यावर ओपन का नाही होत आहे यार. काहीतरी दाखवते की या डिव्हाइसवर ओपन नाही होऊ शकत काहीतरी. पण त्या दिवशी ओपन केलं होतं मी. बघत होतो. तर तुम्हाला जर काय उपाय माहिती असेल ह्याचा तर प्लीज मला सांगा. आणि निशांनी चाय बनवलाय. ब्रेडला बटर ऑलरेडी लावून आणलंय. निशांत किती छान झालाय. म्हणजे इफ मला काय असं वाटतंय की मी नाही करू शकत ते काम तर तो लगेच करून टाकतो बिना बोलून. ही गोष्ट चांगली आहे. आणि निशांत फक्त एकटीच मी तुझी तारीफ करत असते. तू कधी माझी तारीफ नाही करत. असा करतोय आता. निशांतचं कसं आहे माहिती, खूप कमी वर्ड्स मध्ये एक्सप्रेस करून टाकतो तो. की जेवढं कमी होऊ शकतं ना तेवढं कमी बोलतो हा. आणि मला नाही आवडत तसं छोटूसा रिप्लाय ऐकायला. आता पण फुल इग्नोर होते. ठीक आहे मी खाते. आता बघतोय. आता का बघतोय. तुला मला नाही वाटत. खा ना बाप्पा. बरोबर चालू आहे.
आणि मी बघते मिस्टर बीन. जसं मीच लहान बाळ आहे. आणि मी बघते आता रॉकस्टार मूवी जिथून आय थिंक मी रडू पण शकते. क्या सिंगर था बहुत बड़ा. शौर्या कपडे फाडल्या करते तुझं देखकर. आणि आता माझं मन करत आहे मॅगी खायचं, तर मग मी निशांतला पाठवते आहे मॅगी आणायला. मैं सिर्फ तेरे साथ ही सेट हूं यार, इतनी सी बात है. और तू भी वही मेरे साथ नहीं होती तो कोई जानलेवा बीमारी हो जाती है तुझे. खून खून बनना बंद हो जाता है तेरे अंदर. मैं माफ नहीं कर सकता. तो आता आम्ही 7 वाजता नाश्ता करतोय मी निशांत. मला आता थोडंसं बरं वाटतंय, निशांतला पण बरं वाटतं, निशांतची पण वाटतं तब्येत खराब होती, पण त्याने चाय बनवला आणि मला नाश्ता दिलाय आता ब्रेड बटाटा. आणि आता लावेल काहीतरी टीव्हीवर आणि मी सिरीज बघते. आणि माझा हक्क जो मी निशांतला नाही देणार आहे. आणि आता आम्ही जेवणाची तयारी करतोय. पूर्ण दिवस आम्ही काय नाही केलं, झोपून होतो. मला बरं नव्हतं वाटत, निशांतचं मला माहीत नाही. आणि आता निशांतला खायची आहे भजी. आय थिंक आमच्या दोघांपुरती एवढं बस आहे. आणि हा पळाला बाहेर लगेच. एक काय करायला गेलेला निशांत, खरं सांग. ओके, तू काय करणार आला? काय नाही, काहीतरी करून आला तू बाहेरून. बाहेर का गेलेला? मला नको शिकव. चल मला टोप घासून दे पटकन. टोप घासून दे निशांत. त्याच्यात टोप घासायचं काय? टोप आहे ना खाली? नाही ना, तो पाहिजे जो घासायला आहे. घासून दे. टोप घासून घेतल्यानंतर चालू करते. सो आता निशांतने मला कापून दिले आणि मी कांदा कापत होती तोपर्यंत. कापून दिले आणि कांदा कापत होती. मी भांडी टोप घासून दिला, मग मी कांदा कापला तोपर्यंत. आणि आता मी बनवणार आहे निशांतला खायचं. हे मी कधी शिकलेली, लॉकडाऊन मध्ये शिकलेली, जेव्हा सरने त्याला फक्त जेवण बनवत होते. आठवतंय तुला? हा निशांत, जेवण शिकले ते. तो डॅलगानो कॉफीचा तर अलगच वेळ लागलेला सर्वांना. हळद, मिरची, डॅलगानो कॉफी. कोण आहे तो? तुझा पप्पा. काय बोलतोय? कॉफी होती ती. हा, डॅलगानो कॉफी बोलते मी, तरी तू मला विचारतोयस निशांत. काय माहिती मला. कॉफी हा शब्द वापरला मी, तरी बोलते. ओवाळ काका माहिती कोण आहे तुला? निशांत, मी कॉफी म्हटलं. हा मग ओवाळ काका तुला माहिती कोण? हा निघून बेअक्कल. तुझं लॉजिकच काहीतरी अलगच असतं. मला लय राग येतो कधी कधी तुझा. तुला ओवाळ काका माहिती कोण आहे? नाही, मला निशांत मोरे माहितीये. ओवाळ काका माझा हात माहितीये. तुझा हात? माझा हात माहिती असेल ना तुला? ना पण नाही माहिती. पण पाणी मी तिकडून कसं दाखवतो तू मला सांग. बस करणं नको टाकू माझ्या हातात. बनवत राहा.
वा म्हणजे गेला मला एकटा सोडून. मला माहिती होतं ना तू कसा आहे. जेवतो माणसाने जेवायचं नाही काय हा बोला हे जास्त होते ना. आता मला माहित नाही हे कसं होणार आहे. आता मी बनवले ना हेच हा पार्ट नाही आवडत. माझं चिटक चिटक मला पाहिजे म्हणून मी पीठ पण लवकर मळायला घेत नाही. थोड्या टाइम नंतर मला सवय होईल पण जमत नाही आपल्याला ते. आणि आता थोड्या टाइम नंतर ते मस्त झालंय जसं मला पाहिजे होतं आणि जे पहिलं होत नव्हतं. आणि आता मी न चाहते हुए भी फॅन बंद करते. फॅनचं कोणतं आहे. न चाहते हुए हे खूप मी घाण बोलली मला माहिती आहे. आता निशांची एंट्री होण्याचं आय थिंक फेल सिंपल असेल असं म्हणू. ओके म्हणजे मी केवढीशी आहे. इसमें कोई बुराई तो नहीं है. निशांच्या बाबतीत थोडी आहे. मला नाही समजत तो कधी काय करेल ना. त्याला त्याच्या घरचे समजू शकतात ना. मी आता थोडं थोडं मला समजायला लागलं. बट पहिला तर माझा जीव नुसता. आणि काय करायचं माहितीये हा माणूस डायरेक्ट मला म्हणजे जेव्हा आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो मी निशांत जेव्हा रिलेशनशिप मध्ये होतो मी ह्याच्या घरी जायची पहिल्यापासून. आम्ही लोक लाईक 5 years रिलेशनशिप मध्ये होतो आणि मी जायची निशांच्या घरी वगैरे. निशांच्या मम्मी सोबत सर्वीकडे फिरायची. फक्त निशांच्या मम्मी सोबतच फिरायची. काय नाही मी सांगते. आणि त्यांच्याशिवाय म्हणजे मी कुठे जायचीच नाही. आणि कुठे गेली तरी त्यांच्या बाजूलाच बसून राहायची. आणि मग मी ना एक दिवस म्हणजे राहायला लग्नाच्या पहिला मी राहायची वगैरे ह्यांच्या सर्वांसोबत. आणि मला चांगलं वाटायचं ते. तू कशाला नाचते. मी नाही तू ना चुप ना लिंक नको तोडू. मग मी गेलेली राहायला आणि पुण्यावर ना सर्वे आले होते. छकुलीताई सोनीताई गुड्डीताई सर्वे होते. आम्ही पूजाताईच्या घरी राहिलो होतो त्या दिवशी. आणि मी एक महिना राहिलेली कम से कम 1 महिना ना निशांत. तर हा काय करायचा सकाळी सुटायचा आणि गायब. आय थिंक तेव्हा कामाला जायचा ना निशांत तू. हा तेव्हा हा सकाळी उठून डायरेक्ट कामाला. आणि मी पूर्ण टाइम ह्याच्या फॅमिली सोबत. आणि हा यायचा रात्री 2-3 वाजता आणि येऊन झोपून जायचा. परत सकाळी उठायचा निघून जायचा. आणि लाईक म्हणजे मी यांच्या फॅमिली सोबतच राहत होती असंच वाटत होतं मला. हा माझ्यासोबत कधी असायचाच नाही. मला नाही माहिती मी हे काय सांगते. दुखत नाही का तुझं. दुखत नाही. आणि मला आठवतच नाही मी ह्याच्यासोबत कधी असं टाइम स्पेंड केलाय किंवा ह्याने आणि ह्याच्या घरच्यांनी सोबत माझ्यासोबत टाइम स्पेंड केलाय नाही. ह्याच्या घरच्यांसोबत मी जास्त टाइम स्पेंड केलाय ह्याच्यापेक्षा. भजी बनव टाइम स्पेंड घर हे ते सांगते ना. माझे मम्मी पप्पा कॉल बिल करायचे. कधी येणार आहे सोनू कधी येणार आहे सोनू. सोनू आहे आपली सोनू आहे ते बनवते भजी. 10 रुपये प्लेट भजी. मिशन दाखव जरा मी काय केलं. अय्या फोन गरम झालाय नको ती तिकडे. आपण इथे बघ मी काय केलंय. तशी लाईट लावली आहे आम्ही लोकांनी म्हणजे मीच लावली. हिचं काय काम नाही. बघतोय बरोबर आहे काय. तिला वाटतं हिचं काय. पण आपली घ्यायची माझ्या आईचा मस्त भजी आहे. बघू भजी आता कसे झालेत. मला तर भीती वाटते. पराक्रम बघायचा. हे 2 चिटकले आता ह्याला वेगळं कसं करू. मला भीती वाटते. निशान करतो
वाव चपाती. झालं झालं झालं. ए निशांत यार, नावं नको ठेवू, चांगले बनवते. खायचं काम कर. मी कुठे नाव ठेवले? मी वाव बोललो. ह्याची भजी आमच्याकडे 5 भजी भेटतील 40 रुपयाला. या नाही. आता हे काढा फॉग भाई. मी काढतो. नको मी काढते. तिकडे का दाखवतोय? माझ्याकडे पण दाखव. घे बघा हिला. असं गरम गरम वाफ लागते अशी. अजून जरा ओव्हर कर ना. हेच ऍक्टिंग. अजून जरा ओव्हर ऍक्टिंग मध्ये. आणि एकदम नीट कर. हे गरम लागते. नीट एकदम नीट. हे पण ऍक्टिंग होती. नीट कर. असं गरम लागतंय ना असं कर. ऍक्च्युली खूप गरम होतोय. हा ऍक्च्युली पण जरासं हे होतं तुझं. या ऍक्टिंगच्या चक्करमध्ये ना निशान. पकड पटकन. काय पकडू? चांगलं झालं. काय नको करू. राहू दे. काय काला कांड्या पण नको करू. काय चांगलं नाही झालंय. चांगलं झालं. इथे तुझ्या बापाने शूट केलेली इथून कशी. मला पण गरम. सॉरी कर ना आता. आधी केलं. माझी नखं लागली. सगळं घासून दिलं तुला मी. तरी पण इथे थांब ना इकडे. अरे हात 2 मिनिटं देतो हात. निशांतला असं कुठे. माझी नखं वगैरे आहेत ना इकडे किंवा या हातावर किंवा इकडे. काय इकडे काय माझी नखं. काय तर डाग नाही नाही म्हणजे तो असेल तो दुसऱ्याने दिला असेल. म्हणजे तुला हे काय माझ्या नखांचा आत्ताच असेल मला अशी डाग वगैरे नसतील. डाग अच्छे है. डाग अच्छे है. पण माणूसच चांगला नसेल तर काय फायदा. आणि फायनली माझं झालंय. पण अजून मला बाकीचं तर बनवायचंय. पण ते असं बनतं. अरे यार जेवढ्या टाइमपास ना तेलाच्या बाहेर काढून ठेवलेलं तर एक आला आणि एक पडलं परत ते. आता मी विचार करते हे ते कशात काढून ठेवते. त्याच्यात तर मिक्स नाही करू शकत. माझ्याकडे बंद काय आहे का बघावं लागेल. खाऊन बघ. तू खाऊन बघ कसं आहे. चांगलं झालं. तू पण मीठ थोडं ठीक आहे. आपण चटणीमध्ये टाकून खाऊ. काय केलं बघा. गॅस पूर्ण हे करून टाकला. गॅस सोड. हे बघ पिंड्यावर हे बघ गॅस पूर्ण खराब. माझे कपडे पूर्ण खराब. माझे हात बीत सर्व खराब. फिट पकडायचं ना ते. तो आता झालंय. कुकर थंड होईल. भजी पण आहे आणि निशांतला ह्याच्याशिवाय जेवण जातो. काहीतरी पाहिजे असतं. आय थिंक आतमध्ये आता पाणी घेतोय तो. आणि मी रोज पाणी घ्यायला विसरते. आणि जेवताना काहीतरी कॉमेडी कपिल शर्मा शो बघतोय आम्ही दोघं. आता जेवणार झोपून जाणार. 12 वाजत आले आम्हाला उद्या. आणि मला उद्या कामाला जायचंय. बरं वाटू नाही वाटू चक्कर येऊन पडू मी जायचंय. आणि आता वाजले आहेत 12 आणि आम्ही दोघं आता झोपणार आहे. ह्याचं माहिती. हा आता टी व्ही बघत राहील. हा आता टी व्ही बघत राहील. मोबाईल बघत राहील. ह्याचं जेव्हा मन करेल हा झोपेन. मी आता झोपून जाते कारण उद्या मला कसंही करून कामाला जायचं आहे.
चक्कर येऊन पडली तरी उद्या मी कामाला जाणार आहे. आणि आता अनिशन जरा सांग कसं झालेलं. जेवण चांगलं झालं. जेवण आज चांगलं झालंय. आज एवढा टाइम बनवला मी आज आणि एवढ्या दिवसापासून बनवते ते सर्व. जरासं ना जरासं मिस्टेक काहीतरी असते, सॉरी असते. आता उद्यापासून तुझ्यासाठी चांगलं बनवणारच नाही, तसंच देणार खायला. निशांत काहीतरी बोलत असताना ऍटलीस्ट इग्नोर नको करत जा. आज तर आज जेवण चांगलं झालेलं असं एकचं म्हणणं आहे. बोलायला पाहिजे. मग बोलला निशांत पूर्ण असा गोरा आहे, तोंड काळा आहे. काळा झालाय आज, तोंड नाही धुतलंय ना. आंघोळ नाही केली आज. नाही केली 13 दिवस झाले ना आंघोळ. किती खोटं बोलतोय रे. सो बाय गाईज, इथेच मी ब्लॉग एंड करते. इथपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. काय बोलायचं होतं.